विमानाच्या कॉकपिटमध्ये बसणाऱ्या पायलटच्या हाती त्याच्यासह विमानातील सगळ्या प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी असते आणि म्हणूनच हे पायलट टेक ऑफ पासून लँडिंग पर्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेत असतात. अहमदाबादच्या दुर्घटनेत मात्र इंधनाचं स्विच हे कट ऑफ झालं आणि त्यामुळं ही दुर्घटना झाली हे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. त्यामुळं हे फ्यूल स्विच नेमकं रन कसं होतं आणि कट ऑफ कसं होतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत एअरफोर्सचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर आणि नव्या पायलटना प्रशिक्षण देणारे अजय परांजपे सर आहेत. सर, अहमदाबादचे हे विमान जे आहे ते टेक ऑफ तर झालं, परंतु 3 सेकंदात जे स्विच रन होतं ते कट ऑफ नेमकं कसं झालं? हे कट ऑफ कसं झालं, हे का झालं हे सांगणं कठीण आहे. पण मी तुम्हाला दाखवू शकतो की आपण सध्या एक सिम्युलेटरमध्ये आहोत, जे की एक विमानाच्या प्रशिक्षणासाठी वापरलं जातं आणि इथेच पायलट शिकतात की कसं सगळं ऑपरेट करायचं असतं. तर ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो की असं हे जे दिसणारे स्विच आहेत, असंच त्या विमानामध्ये स्विच असतो, ज्याचे 2 पोझिशन असतात, ज्याला तुम्ही म्हणलात ऑन आणि हे कट ऑफ. तसंच हे ऑन आणि कट ऑफ, 2 इंजिन आणि त्याचे 2 स्विचेस. तर हेच स्विच हा ऑफ पोझिशनला गेलेला हा फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं आढळला टेक ऑफ झाल्याच्या नंतर. तर आणि इथे मी सांगू इच्छितो की जसं इथे दिसतोय तेवढा सिम्पल नसतो, त्याला एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं की चुकून हात लागून तो ऑफ होऊ नये. त्यामुळे ह्याची ऑलरेडी डिझायनरनी विचार केलेला असतो की हा स्विच इतका क्रिटिकल आहे की हवेत जर बंद झालं तर इंजिनच बंद पडेल. त्यामुळे चुकून किंवा हात लागून हा ऑफ होऊ नये म्हणून नुसता साधा स्विच नाही तर त्याला प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम दिलं असतं. म्हणजे ज्या वेळेला टेक ऑफ हे विमान झालं त्यावेळेला हे स्विच रन होतं 100%. कारण 2 गोष्टी आहेत. एक तर ते इंजिन रनिंगच नसतं जर तो स्विच ऑफ असता तर, आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये सगळंच डेटा मिळतो की किती वाजता ते बटन ऑन होतं, किती वाजता बटन ऑफ झालं वगैरे. त्यामुळेच त्यांना कळलं की विमान हवेत गेल्याच्या थोड्याच वेळात ते बटन ऑफ पोझिशनला गेलं. हे फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं त्या पोझिशनच्या डेटावरनं ही गोष्ट कळली. सर, प्रश्न हा उपस्थित होतो की अवघ्या 3 सेकंदामध्ये हा स्विच कट ऑफ कसं काय झाला? हा कसा झाला पुन्हा एकदा मी सांगतो की मलाही हा प्रश्नच आहे आणि हा आता एक सर्वात कोर इश्यू झालेला आहे की इंजिन कट एवढं 100% आहे की पायलटकडनं हे घडलेलं नाहीये. कारण पायलट मुद्दाहून ज्या विमानात बसलाय त्याचं तो फ्युएल कशाला कट ऑफ करेल. त्यामुळे पायलटनी त्याला केलेलं नाहीये. बरोबर, कारण त्याचा पण जीव महत्वाचा. त्याचा पण जीव महत्वाचा आहे. तो त्याच विमानात बसलेला आहे आणि एवढे त्यांना तासांचा त्या पायलट्सना अनुभव आहे. त्यामुळे अशी चूक घडणं शक्यच नाहीये. त्यामुळे हे मोठं कोडं आहे की मग तो बटन ऑफ कसं झालं. खरं सर, हे सेन्सिटिव्ह एवढं बटन आहे, तर ते 3 सेकंदात तुम्ही म्हणता की ऑटोमॅटिकली तर बंद झालं नसेल, मॅन्युअली बंद झालं असेल, तर मग हे सेन्सिटिव्ह बटन अचानकपणे कट ऑफ होण्याची काय काय कारण असू शकतात? कारण आता जसं मी म्हटलं की ते आता तुमच्या पुढच्या रिपोर्टमध्ये ते शोधतीलच की आपोआप हे म्हणजे हे कोडं सगळ्यांनाच आहे. पण एवढं नक्की आहे की 2018 साली FAA जे काय रेग्युलेटरी बॉडी आहे अमेरिकेची, जिथे बोईंग विमान बनतं, त्यांनी एक पत्र सगळ्या एअरलाइनरला पाठवलं होतं की ह्या स्विचची जी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ते वापरच्या झीजनी खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. त्यामुळे गंमत अशी आहे की 2018 साली त्यांनी अँटिसिपेट केलं होतं की इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे चुकून हात लागून होऊ नये म्हणून तुम्ही त्याची काळजी घ्या त्या प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमचं, असं पत्र FAAनी पाठवलेलं आहे. मग या प्रकरणात त्या नियमांचं किंवा त्या पत्राकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय? सांगणं कठीण आहे कारण आता 2018चं पत्र आहे, तेव्हापासून आता इतकी वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता ते हा जो स्विच आहे, कारण आता सगळा फोकस त्या स्विचकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या स्विचचं अनालिसिस नक्की होणार की त्याचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमला काही प्रॉब्लेम होता का. पण तरी मला असं वाटतं तो प्रॉब्लेम नसावा, कारण प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ह्याची गरज हवेत जास्त पडू शकते. टेक ऑफ झाल्या कोणाचा हात तिथे जाणं शक्य नाहीये. त्यामुळे ते खरंच एक मोठं कोडं आहे. तर फ्युएलचं स्विच जे आहे ते रन होतं जेव्हा विमान उड्डाण घेत होतं, मात्र अवघ्या 3 सेकंदात हे फ्युएलचं स्विच कट ऑफ झालं. ते ऑटोमॅटिकली झालं नसेल, ते मॅन्युअली झालं असेल असा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी एअरफोर्समधून निवृत्त झालेले अजय परांजपे सरांचा आहे. त्याच्यामुळं आता हे
फ्युएलचं स्विच जे आहे ते कट ऑफ नेमकं कसं झालं, कुणी केलं आणि कधी झालं, याचा अभ्यास, याचा शोध घेणं आता गरजेचं आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.